डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन बाहेरील परिसर अनेक वर्षांपासून फेरीवाला मुक्त। आधी फेरीवाल्यांचे पुनर्वसन, नंतर 150 मीटर अंतर फेरीवाला मुक्त असे अनेक वर्षांपासून डोंबिवली पश्चिमेला दिसते। याबाबत नागरिकांनी पालिका प्रशासन पथक प्रमुख विजय भोईर व कर्मचारी यांचे कौतुक केले। डोंबिवली पश्चिम स्टेशन बाहेरचा परिसर अनेक वर्षांपासून फेरीवाला मुक्त आहे। काही वर्षांपासून स्टेशन बाहेर बसत असलेल्या फेरीवाल्यांना पूर्वीचे विष्णुनगर पोस्ट ऑफिस जवळ पुनर्वसन केले होते। स्टेशन बाहेर एकही फेरीवाला बसणार नाही याकडे ह प्रभाग क्षेत्र पथक प्रमुख भोईर यांचे लक्ष असते। नागरिकांना स्टेशन बाहेर येताना फेरीवाल्यांची अडचण होत नसल्याने प्रशासनाच्या कामावर खुश आहेत। काही वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे उभी करत असल्याने पालिका प्रशासनाने स्टेशन बाहेरील 150 मीटर अंतरावरून लांब पार्किंगचे बोर्ड लावले आहेत। याला नागरिकांनी सहकार्य करावे असे भोईर यांनी म्हटले आहे। जे कोणी कामगार येतात आमचे ते प्रत्येक रोजचं त्यांचं रोटेशन असतो। रोज त्यांना ड्युट्या लावलेल्या आहेत प्रत्येकाला। त्या ब्रिजवर 2, खाली 2 असे प्रत्येक दोन्ही ब्रिजवर आम्ही ड्युट्या लावलेल्या आहेत। त्याप्रमाणे आम्ही तिथे कोणालाही फेरीवाला आला त्याला बसू देत नाही आणि ते आम्ही सातत्य ठेवलेलं आहे। चुकून कोणी जरी आला तरी त्याला तिथं आम्ही त्याचा माल जमा करतो। त्यामुळे कोणी इथं येण्याची हिंमत करत नाही। त्यामुळे किलोमीटरच्या पुढे त्यांचं फेरीवाल्यांचं पुनर्वसन केले। कोणी गाले घेतलेत, कोणी शॉप घेतलेत, काही 150-250 मीटर पुढे आम्ही त्यांना पुढे हे केले, त्यांना व्यवस्थित जागा देऊन तात्पुरतं त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे आम्ही। महापौरांकडून वगैरे मिळालेले आहेत तसे उपायुक्त आमच्या मीटिंग असतात, उपायुक्त साहेब मीटिंग वगैरे घेतात। ते सहसा डोंबिवली पश्चिमेबाबत विचारत नाहीत कारण का त्या नेहमी फेऱ्या मारतात। ते इथं त्यांचे पाणी दौरा असतो त्याच्यामध्ये त्यांना फेरीवाले कधी अडलत नाही। त्यामुळे मला प्रश्न जास्त विचारत नाहीत ते आणि ते खुश असतात आमच्या कामगिरीवर। पूर्वेकडे फेरीवालेच बसत नाही त्याच्यामुळे जागायचा प्रश्नच नाही। नियोजन करतात प्रत्येकाने साहेब प्लॅनिंग करतात, पण प्लॅनिंग करायला पाहिजे। प्लॅनिंग केलं तर होऊ शकतो, पण काय अडचणी पण असतील त्यांना। प्रत्यक्षात मी त्या बाजूला काम करत नाही त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही त्यांना काय अडचणी आहेत काय ते प्रशासनाला आयुक्त साहेबांना त्यांनी सांगाव्या, पोलीस बंदोबस्त घ्यावा आणि ते फेरीवाला मुक्त स्टेशन परिसर करायला पाहिजे असं माझं मत। तरी मला इथं बंदोबस्त पण नाही तरी आम्ही सातत्य ठेवलेलं आहे। नियोजन तसे मागे दिवाळीच्या वेळेला एसीपी साहेब आलेले त्यांचे वाहतूक शाखेचे, त्यांनी नियोजन केलेलं आहे पण सातत्य नाही राहिलं। त्यांनी ते पुरवायला पाहिजे होते कारण रिक्षा इथं बऱ्याच अंधाधुंद्या लागलेल्या असतात दोन्ही बाजूने। वाहने कोणी कुठे लावतो। आता बोर्ड लावायचं काम चालू आहे वाहतूक शाखेचं, पण ते तसं सक्सेस झालं पाहिजे, त्यांनी करायला पाहिजे। सक्सेस वाहनांची जर व्यवस्थित लाईन लागली किंवा कुठेही पार्किंग नाही केली तर रोड सर्व मोकळे होतील, लोकांना जायला चांगले रस्ते मिळतील, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही। बसत नाहीये फेरीवाले, बसत नाहीयेत। 20 पेक्षा वेळ चांगला आहे। प्रशासनाचं खूप आता चांगली सोय केली आहे पब्लिकची। बस फेरीवाल्यांना काही त्रास म्हणजे फेरीवाल्यांकडून आम्हाला पब्लिकलाही त्रास होत नाहीये। पूर्वेकडे भरपूर गर्दी असते, वेस्टला एवढी गर्दी नसते। प्रशासनाचं कशा शब्दात कौतुक कराल तुम्ही? प्रशासन कारवाई करतंय, छान वाटतं म्हणजे अगदी जागाखालचं फेरीवाले अगदी आतमध्ये आहेत, रस्ता मोकळा आहे, जायला यायला पब्लिकला त्रास नाहीये। बस बाकी काही नाही। महाराष्ट्र अपडेट 24 साठी शंकर जाधव, डोंबिवली।